आज मी बनवलेले आहे डोसे, कारण की आपल्याला पहिला प्रश्न पडतो की मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं. आणि तसंही मी माझ्या मुलांना विचारते की तुला डब्यामध्ये काय पाहिजे काय नाही. कारण आपल्या मनाने जर काय भाजी पोळी दिली तर तो म्हणतो नाही मला ही भाजी नाही पाहिजे, मला दुसरी करून दे. तर मी त्याला नेहमी विचारते की रोज की तुला डब्यामध्ये काय द्यायचं काय नाही, तर तो मला सांगतो. तर काल त्याने मला सांगितलं होतं की मम्मी मला ना उद्या डब्यामध्ये डोसे दे. तर म्हटलं ठीक आहे, डोसे वगैरे बनवले मी. तुम्ही मस्तपैकी बघू शकता, सुंदर असे डोसे बनवले. आणि हेच जर आपण मार्केटमध्ये खाल्ले तर 50 रुपयाला एक डोसा मिळतो. तर असे घरी सुंदर असे डोसे बनवलेले आहेत. आणि तसंही मला भरपूर काम पण होतं, ब्लाऊज पण शिवायचे होते सकाळी. तर लवकर डोसे वगैरे स्वयंपाक वगैरे केला आणि मुलांना डबा वगैरे करून दिला, डबा वगैरे बनवून दिला. कारण की काम वगैरे तसंच ठेवलं होतं, धुणं वगैरे धुतले होते. कारण की आज पावसाळा लागल्यामुळं आपल्याला धुणं धुतलं म्हणजे सगळं काम वगैरे झाल्यासारखं होते. कारण की मला ब्लाऊज पण द्यायचे होते, ब्लाऊज वगैरे दिले मी, शिवायला बसले. आपलं काम तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ब्लाऊज हे आपलं डेलीचंच काम असते. तर 2-3 ब्लाऊज वगैरे शिवले, कारण आज मला अर्जंट ब्लाऊज द्यायचे होते. तसे मी अर्जंट ब्लाऊज घेते, कारण की अर्जंट ब्लाऊजचं कारण घ्यायचं काय आहे की आपल्याला शिलाई पण अर्जंट मिळते आणि आपलं ब्लाऊज पण आपण पटकन काढून देतो. कारण 10 वाजले किंवा 11 वाजले तरी आपण ते ब्लाऊज शिवून देतो, कारण शिलाई अर्जंट असल्यामुळं त्याच्या मागचं कारण शिलाई. कारण शिलाई आपल्याला लवकर भेटते म्हणून आपण ब्लाऊज अर्जंट शिवून देतो. तर बघू शकता सुंदर असं ब्लाऊज शिवलेलं आहे.